छान. तुमच्या समोर इथे एक उपकरण, एक साहित्य ठेवलेलं आहे, एक प्रोजेक्ट ठेवलेला आहे. निरीक्षण करा, पहा. बघितलं काय आहे ते सांगू शकता? काय बेटा, काय? सामूहिक उत्तर नको. काय बेटा सांग? चंद्रयान. व्हेरी गुड. काय आहे? चंद्रयान. आणि हे तयार करणारे पाहते नाव लिहिलेले. काय नाव दिसतं सर्वांना? यश संजय पट्टे, इयत्ता 6वी. एकदा त्याचं अभिनंदन करू आपण. हा, असं नाही, असं नाही, नवीन पद्धत. हा, स्वागत. व्हेरी गुड. तर यशनं हे साहित्य तयार केलं आणि त्याला मार्गदर्शन करणारे आदरणीय जाधव मॅडम, आदरणीय राठोड सर आणि कराडे सर, गणित विज्ञानचे शिक्षक आहेत या. नाही. आणि लेखन कार्यामध्ये ज्यांचं सहाय्य आहे, ज्यांनी मदत केली, असे आदरणीय पडगाण सर. आणि माझं याच्यात रोल नाही, परंतु तुम्हाला माहिती देण्यामध्ये माझा रोल आहे. असो, छान उपक्रम आपण सुरू केलेला आहे. आपल्या शाळेमध्ये नवनवीन उपक्रम, नवीन नवीन गोष्टी सुरू होत आहेत. अगोदरही होते, त्याच्यात आपण भर टाकण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला आठवते, मी पहिल्याच 8 दिवसात एक गोष्ट सांगितली होती की जे सुरू आहे याला बंद करायचं नाही, याच्यामध्ये भर टाकायची आपल्याला. आणि त्या दिशेने आपण जात आहोत. मग ते भौतिक सुविधेच्या बाबतीत असो, गुणवत्तेच्या बाबतीत असो, शाळेच्या शिस्तीच्या बाबतीत असो, प्रत्येक बाबतीत आपण प्रगतीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये वाचनालयाचं काम सुरू झालेलं आहे ना, रंगरंगोटी झालेली आहे, पेंटिंगचं काम व्यवस्थित झालेलं आहे. किती व्यवस्थित प्रसन्नदायक वातावरण आहे की नाही शाळेत? आहे की नाही? अरे प्रसन्न वाटतं की नाही आपल्या शाळेमध्ये? मग शाळा कोणती चांगली? ज्या शाळेमध्ये मुलं धावत पळत येतात, चला भाऊ शाळा आहे आता, आणि हळूहळू जातात. अरे शाळा सुटल्या तर काय करणार भाऊ घरी, आता तर घरी करमणार नाही, ती शाळा चांगली. मग आपली शाळा आपल्याला चांगली बनवायची ना, धावत पळत यायचं, म्हणजे लवकर यायचं. आणि जाताना आपली पावलं हळूहळू पडले पाहिजे घराच्या दिशेनं, आहे की नाही? एकदम पळ सुटले याचा अर्थ काय होतो की तुम्हाला शाळेचा कंटाळा आला. वाटतं की नाही असं? हे वाटतं की नाही? आणि आता पहा, मुलं पहा छान वागायला लागले. जी थोडीफार चूक होती त्यांनी दुरुस्त केली, बरं का? मग आता हे चांगले वागायला लागले म्हणजे तुम्ही सुद्धा चांगलेच आहे, अधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करा, बरं का? तर असो, आज आपण जे इथं प्रोजेक्ट इथं सादर केलेला आहे, इथं समोर ठेवलेला आहे, यश आणि त्याला मार्गदर्शन करणारे सगळे शिक्षक यांचं अभिनंदन. याच्या बाबतीत आपण माहिती आता घेऊया. तर हे आहे चंद्रयान. काय लिहिले? चंद्रयान 3, चंद्रयान 3 किंवा चंद्रयान 3, अर्थ एकच. तर याची माहिती आपण घेऊया. हे इंग्रजी वाचून दाखवू का? वाचून दाखवू? दाखवायचं का वाचून? काय हरकत. इतक्या मेहनतीने जर त्यांनी दिलं, आपल्याला वाचायला आणि ऐकायला काय फरक पडणार आहे की नाही? असं ठेव समोर बेटा. वर लिहिले चंद्रयान 3 वर्किंग मॉडेल सायन्स प्रोजेक्ट, वैज्ञानिक साहित्य, स्कूल झेडपी मराठी अप्पर प्रायमरी स्कूल सातगाव मसला. स्टुडंट नेम यश संजय पट्टे, स्टँडर्ड 6.
इन्फॉर्मेशन अबाउट चांद्रयान 3. या चांद्रयानची माहिती या चार्टमध्ये लिहिलेली आहे. पहा, चांद्रयान 3 इज इंडिया मून मिशन. चांद्रयान मोहीम, मिशन म्हणजे मोहीम. इट वॉज लॉन्च बाय इस्रो. आपल्या भारतातील जी संस्था आहे, अंतराळ संस्था इस्रो, काय त्याचं नाव? इस्रो, ISRO, इस्रो. त्याच्या खाली पहा, द लॉन्च डेट वॉज 14 जुलै 2023. म्हणजे आपण जे प्रक्षेपण केलं त्याची तारीख आहे 14 जुलै 2023. कधी प्रक्षेपण केलं होतं? 14 जुलै 2023. इट सक्सेसफुली लँडेड ऑन 23 ऑगस्ट 2023. म्हणजे परत जे आलं त्याची लँडिंगची, तिथं लँडिंगची तारीख, त्या चंद्रावर ते उतरलं चांद्रयान, त्याची तारीख आहे पहा 23 ऑगस्ट 2023. इंडिया बिकेम द फर्स्ट कंट्री टू लँडेड ऑन द साऊथ पोल ऑफ द मून. चंद्रावरचं जे साऊथ पोल नावाचं जे ठिकाण आहे तिथं एकमेव पहिला आपला भारत देश की ज्याचं हे यान तिथं यशस्वीरित्या उतरलं. नंतर पहा, द लँडर्स नेम इज विक्रम. काय त्या लँडरचं नाव? विक्रम. द रोवर्स नेम इज प्रज्ञान. जे असं ते रणगाड्यासारखं नाही, त्याला चाकं वगैरे, टीव्ही बघितलं का तुम्ही? चाकं वगैरे त्याला ते चालतं. हा, त्याचं नाव ठेवलं होतं प्रज्ञान. काय ठेवलं होतं? त्यानंतर इट शो इंडिया स्पेस पॉवर. ही मोहीम म्हणजे भारताची अंतराळ शक्ती दर्शविते. जगामध्ये फार कमी असे देश आहेत की त्या अंतराळामध्ये त्यांची शक्ती आहे, अंतराळात ते पोहोचले. त्यापैकी एक आपला भारत देश. त्यानंतर आहे द होल वर्ल्ड प्रेज इंडिया. संपूर्ण जग भारताची प्रशंसा करते. कारण ही साधी गोष्ट नाही, याला अथक परिश्रमाची जोड पाहिजे. आपल्या भारतातल्या वैज्ञानिकांनी खूप मेहनत घेतली यावर. त्याला खर्चही खूप आलेला आहे आणि त्यासोबत मेहनत खूप घेतलेली आहे आणि त्याच्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. आपलं हे यान यशस्वीरित्या चंद्रावर पोचलं, लँडिंग झालं, सगळं व्यवस्थित झालं. म्हणून जगाने आपल्या देशाची प्रशंसा केलेली आहे. चंद्रयान 3 मेड एव्हरी इंडियन प्राऊड. म्हणून प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान, याचा गर्व असायला पाहिजे, आहे की नाही? की आम्ही ते तयार केलं आणि आमचं हे यान यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग झालं, उतरलं. ध्यानात राहील एवढी माहिती. चार्टवर जेवढी माहिती आहे खूप छान त्यांनी लिहिलं. थोडक्यात सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. कशा, कोणत्या तारखेला आपण पाठवलं, कोणत्या तारखेला ते उतरलं, रोवरचं नाव काय, लँडरचं नाव काय, आणि आता हे कसं वर प्रक्षेपित झालं त्याचा एक छोटासा नमुना, त्याचं प्रात्यक्षिक त्यानं जे तयार केलेले त्याद्वारे आपण ते बघूया. या मॅडम, निरीक्षण करा इकडे सगळे. निरीक्षण करा, पहा कशा प्रकारे त्यानं ते, पहा त्याची कल्पकता. सर, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे मातरम. स्वागत, पुन्हा एकदा स्वागत. पुनश्च एकदा तुमच्या सर्वांना